जगन्नाथ मिस्त्री मेस्त्री खायले तुम्ही कासाड्यातले मसद्याचे मालवण. तर ह्या लोकांना सुद्धा पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी उपयुक्त ठरणार ही ट्रेन दादर सातारा सातारा एक्सप्रेस. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण स्वागत करतो #वॅकेशन एप्रिलच्या एका नवीन रेल्वे जर्नी सोबत. तर मंडळी, मुंबईवरून पंढरपूरला आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी माऊली भक्त रेल्वेने प्रवास करतात 0027 दादर पंढरपूर एक्सप्रेसने. पण हीच ट्रेन सध्या 2024 पासून सातारापर्यंत एक्सटेंड केली आहे 11027 दादर सातारा एक्सप्रेस अशी. कराड, सांगली, सातारा या ठिकाणी झाला पुण्यावरून लाईन चेंज होते. पुण्यापासून सातारा अवघ्या 2 ते 3 तासावर. पण आपला प्रवास मात्र पुण्यापर्यंत सारखा. पुढे मग दौंड, कुर्डुवाडी, अलीकडे पंढरपूर, सांगोला, मग मिरज, सांगली, कराड आणि शेवट सातारा. तर आपली ट्रेन नेमकी कुठे कुठे थांबणार, किती स्टॉप घेणार, सोबत इंजिन कुठे चेंज होतात, तिकीट भाडे आणि एकूण किती डबे, सर्व काही तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. तर आवर्जून दादर सातारा एक्सप्रेसचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत घुमून फिरून जाणारा हा प्रवास एन्जॉय करा. करंट टायमिंग रात्रीचे 10:30 होत आले आहेत. लोकेशन दादर रेल्वे स्टेशन, फ्लॅट क्रमांक 13 आणि बाजूला आपली ट्रेन लागलेली आहे दादर सातारा एक्सप्रेस. आणि यावेळी आपला प्रवास होणार स्लीपर क्लासने, अर्थातच शयनयान. कारण ट्रेनचं सुटण्याचं टायमिंग रात्री 11:55 कुठून, दादरवरून, जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी 2:10 सोडते सातारा. या ट्रेनला एकूण 6 शयनयान डबे आहेत. त्यामध्ये माझा नंबर S3 71 नंबर सीट, म्हणजे समोरच आहे. आणि ट्रेनचा बाहेरील कलर बघा, असं वाटतंय की नवीनच करून आणलंय पूर्ण, एकदम चकाचक, नीट अँड क्लीन. चला, डोअर ओपन केलेले आहेत, जाऊ आतमध्ये. 1 तासापूर्वी डोअर ओपन केले. आपली सीट 71 नंबर बरोबर डोअरच्या बाजूला. अजूनपर्यंत ट्रेनमध्ये कोणीच नाही आलंय. माझीच पहिली ग्रँड एंट्री झाली. वा. आपली जी ट्रेन आहे दादर सातारा एक्सप्रेस, तिचा रेक शेअर होतो दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस सोबत. चला बाबा, फायनली लाईट लागल्या आणि आतमध्ये स्वच्छता पाहू शकता, नंबर 1. बाहेरून तर चकाचक आणि आतमधून पण फर्स्ट क्लास. ट्रेन तर आतून बाहेरून एकदम स्वच्छ, प्लस यांचं वॉश बेसिन, पाणी, समोर मिरर, नंबर 1. आणि बाथरूम पण नंबर 1. या साईडला टाईल्स, वेस्टर्न कमोड आणि इंडियन पण सुंदर. समोरून ट्रेन पास होते मुंबई मडगाव कोकणकंड एक्सप्रेस. आणि गर्दी पाहू शकता, तुफानी गर्दी. जनरल डबा तर पूर्ण भरलाच आहे. ही सगळी मे महिन्याची गर्दी आहे, वॅकेशन एप्रिल. छोटीशी अपडेट शेअर करायची तुमच्यासोबत. आता दादरला फ्लॅट क्रमांकाचे नंबर चेंज झाले आहे. तर ज्या मेल एक्सप्रेस येतात मुंबई CSMTवरून, त्या ट्रेनचे थांबे दादरसाठी फ्लॅट क्रमांक 11 नंबरला. पुन्हा सांगतोय, 11 नंबरला दादरसाठी मुंबई CSMTची ट्रेन. आणि ज्या ट्रेन सुटतात जागेवरून, म्हणजे दादरवरून, त्या ट्रेन लागतात फ्लॅट क्रमांक 13 आणि 14 नंबरला. जशी आपली लागली आहे फ्लॅट क्रमांक 13 नंबरला. ऑन टाईम 11:55 आपली ट्रेन रवाना झाली दादर स्टेशनवरून फ्लॅट क्रमांक 13. गणरायाचं नामस्मरण करत आपल्या सातारा प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. वा, ट्रेनने काय स्पीड पकडली आहे, नंबर 1. तर येणारा पुढील स्टॉप ठाणे, पुढे कल्याण. ठाण्यासाठी 2 मिनिटं हॉल्टिंग टाईम आणि कल्याणला फक्त 5 मिनिटे. मस्तपैकी आराम करतो. भेटूया थेट कर्जत.
मध्यरात्रीचे 1:30 वाजून गेले आणि आपण पोहोचलो कर्जत जंक्शन या ठिकाणी. ट्रेन क्रमांक 11027 दादर सातारा एक्सप्रेस 27 हॉल्टिंग स्टेशन गेट 690 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. 14 तास 10 मिनिटे. 14 तास. आणि या ट्रेनच्या शेड्यूलबद्दल बोलायचे झाले तर दादरपासून फक्त 3 दिवस चालते. रविवार, सोमवार आणि शुक्रवार. आणि परतीचा प्रवास करायचा असेल सातारा ते दादर तर ट्रेन क्रमांक होतो 11028. ती सुद्धा आठवड्यातून 3 दिवस चालते. सोमवार, मंगळवार आणि शनिवार. ही ट्रेन एकूण 14 डब्यांची असून 6 शयनयान म्हणजे स्लीपर, 3 जनरल, 2 SLR, 2 3 टियर AC कोच आणि 1 कोच फक्त 2cum3 टियर म्हणजेच AB1. तिकीट फीर तुम्हाला सांगतो पुढे गेल्यावर. मस्तपैकी निवांत आपला प्रवास सुरू आहे. भाई उद्या दुपारी 2 वाजता पोहोचणार कुठे? साताऱ्याला. कर्जतला ऑफिशियल हॉल्ट नसून टेक्निकल हॉल्ट आहे. मागे बँकर्स असतात आणि मस्तपैकी आता आपण बोरघाटाचा आनंद घेऊ. मध्यरात्रीच्या 3:26 आपण पोहोचलो पुणे जंक्शन या ठिकाणी. आणि आपली दादर सातारा एक्सप्रेस निर्धारित वेळेपेक्षा 4 मिनिटे अगोदर पोहोचली. असो या ठिकाणी 10 मिनिटाचा हॉल्टिंग टाइम आहे कारण ट्रेनमध्ये वॉटर फिलिंग होते प्लस क्रू देखील चेंज होतो. आणि माझ्यासमोर लागली आहे 3 नंबरला कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस. मुंबईवरून पुण्याच्या दिशेने आला तर पुण्यापासून पुढे 2 लाईनी चेंज होतात. एक जाते चेन्नई, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर ती लाईन, तर दुसरी जाते थेट सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर. म्हणजे इथून सातारा 2 ते 3 तासावर आहे. पण आपल्याला डायरेक्ट न जाता वाया करत जायचं आहे. म्हणजे दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला असं करत मिरज, सातारा. समोर महालक्ष्मी एक्सप्रेस सातारा करून आली आहे पण शॉर्टकट नाही. आपल्याला मात्र जायचं आहे लॉंग कट रूट सेम सेंट्रल रेल्वेचा. पुणे सोडल्यानंतर 2 लाईनी पास होताना दिसतील. एक जाते दौंड, कुर्डुवाडी तर दुसरी राईटवाली जाते थेट सांगली, सातारा, मिरज. पावणे 4 होऊन गेले. इतर प्रवासी झोपलेले आहेत. आपली सीट ज्याला त्यांच्यासोबत शेअर होते ते सुद्धा एकदम निवांत. मी पण आता मस्तपैकी निवांत आराम करतो. सर्वांना शुभरात्री.
शुभ सकाळ मंडळी, गुड मॉर्निंग, शुभोदया फ्रॉम कुर्डुवाडी जंक्शन. सकाळचे 6:53 आणि या ट्रेनचा पोहोचण्याचा टायमिंग 6:50. निर्धारित वेळेपेक्षा 3 मिनिटे ट्रेन या ठिकाणी उशिरा पोहोचली. कुर्डुवाडी स्टेशन कोड KWV. आणि कुर्डुवाडी या ठिकाणी ट्रेनचा ऑफिशियल थांबा 15 मिनिटे, कारण या ठिकाणी येऊन होतो लोको रिव्हर्सल. म्हणजे जे इंजिन घेऊन येतात कुर्डुवाडी दिशेने तेच आता मागे रिव्हर्स लागणार, कारण पंढरपूरसाठी लाईन मागून आहे. आपण आलो मुंबई पुण्यावरून थेट सोलापूरच्या दिशेने कुर्डुवाडीला. आता पुढे न जाता जायचं थेट मागे रिव्हर्स पंढरपूर, सांगोला, मिरज, थेट सातारापर्यंत. आपली ट्रेन फ्लाईट क्रमांक 3 नंबरला आली तर 2 नंबरला येते सोलापूर मुंबई वंदे भारत. सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस. ट्रेन सुटायला अजून बराच वेळ आहे. लोको रिव्हर्सल होणार, मागे इंजिन लागणार, मग आपली गाडी पुढे जाईल. मस्तपैकी तोवर नाश्ता करून घेऊ. कुर्डुवाडीचे इडली, वडा, चटणी. या तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. WCM3 कालचा इंजिन. आपण ह्याच इंजिनने प्रवास केला सातारा एक्सप्रेसचा. आता हेच इंजिन पुन्हा मागे लागणार पंढरपूरच्या दिशेने. WCM3 कल्याण शेड. पटकन मागे जाऊ, कारण मग आता इंजिन लागणार आहे पंढरपूरच्या दिशेने. अर्धा नाश्ता सोडून आलो आहे, पण पहिली रेल ट्रेनिंग मग नाश्ता. चला, ऑल सेट रेडी. वन्स अगेन कपलिंग WCM3 विथ ICA ब्रेकऑफ सातारा एक्सप्रेस. तब्बल 40 मिनिटे हॉल्ट घेत आता गाडी रवाना होते कुर्डुवाडी जंक्शनवरून थेट पंढरपूरच्या दिशेने. कुर्डुवाडी ते पंढरपूर एकूण 60 किलोमीटरचं अंतर. लागणारा कालावधी फक्त 1 तास. 8-10चा टायमिंग असून बघूया आता आपली ट्रेन किती वाजता पोहोचते तिकडे. येते वेळी मागाशी आपण असे आलो, आता रिव्हर्स चाललोय पंढरपूर साताराच्या दिशेने. कोण आहेत की नाही कुर्डुवाडीचे नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं कुर्डुवाडी, हॅशटॅग MH13. स्टेशन बाहेर लागतो नवीन बस स्टँड कुर्डुवाडीचा. थोडं अंतर लांब आहे, 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर. आणि तोच रोड पुढे कनेक्ट करतो पंढरपूरला, पंढरपूर कुर्डुवाडी रोड. आता खरं तर आपल्या पुढच्या प्रवासाला मजा येणार. सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा, कारण येणारी पुढची लाईन टिल मिरजच्या अलीकडे सिंगल लाईन. कुर्डुवाडीपासून नॉन स्टॉप प्रवास पूर्ण करत आपण पोचलो पंढरपूरला, विठुरायाच्या नगरीमध्ये. बोला पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. मागच्या महिन्यात याच ठिकाणी लास्ट स्टॉप व्हायचा, पण आता पुढे एक्सटेंड केले सातारापर्यंत, जेथे आपला प्रवास होणार. आणि पाहू शकता
80% लोक पंढरपूरलाच उतरली. दादर पासून पंढरपूर पर्यंत 420 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. अजून आपल्याला गाठायचं आहे 270 किलोमीटर. सकाळचे 8:25 झाले आणि आतापर्यंत आपल्या प्रवासाला 8.5 तास पूर्ण होत आले आहेत. पंढरपूरला या ट्रेनचा टायमिंग ऑफिशियली 5 मिनिटाचा आहे. पंढरपूरला येऊन आपले माऊली भक्त मिळाले आहेत, आपले सबस्क्राइबर भाऊकी. आपलं नाव दादा? जगन्नाथ मिस्त्री. मेस्त्री. खायले तुम्ही? कासाड्यातले मसद्याचे मालवण. चला चला बोला पंढरीनाथ महाराज की जय. दादर सातारा एक्सप्रेस हे तिकीट फेअर बद्दल बोलायचे झाले. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल दादर ते पंढरपूर स्लीपर क्लासने तर लक्षात ठेवा तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 255 रुपये. पण जर तुम्हाला प्रवास करायचा असेल दादर ते सातारा वाया दौंड जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, पंढरपूर, सांगली, मिरज तर मात्र तिकीट भाडे आहे 380 रुपये. मी पे केले आहे दादर ते सातारा साठी तिकीट फेअर 380 रुपये. जबकि 3 टियर साठी 1000 आणि 2 टियर साठी 1400-1500 पकडून चालू. जनरल क्लासने प्रवास करायचा असेल तर मात्र 250च्या आत काम होऊन जाईल. टायमिंग पण लक्षात ठेवा, दादरहून सुटण्याचा रात्री 11:55. जर तुम्हाला तिकीट बुक करायची असेल ठाणे, कल्याण, पुणेवरून तर ती तारीख मेन्शन करू नका, त्याच्या दुसऱ्या दिवशीची तिकीट बुक करा. माझा प्रवास होतोय 5 एप्रिल 2024 रोजी. दादरला बसलोय त्यामुळे 5 तारीख. समजा मी प्रवास केला असता ठाणे कल्याणपासून तर तारीख असती 6 एप्रिल 2024 म्हणजे आजची तारीख. पंढरपूरला फक्त 3 ते 4 मिनिटाकडे थांबली, लगेच निघाली. बाकी जर तुम्हाला जायचं असेल मुख्य मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला, रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे विठुरायाचं मंदिर. तुम्ही बाय ऑटो किंवा चालत देखील आरामात रामकृष्णरी माऊली बोलत बोलत जाऊ शकता. सांगोला रेल्वे स्टेशन कोड SGLA. आणि हा सांगोला सोलापूर जिल्ह्यातला सर्वात शेवटचा तालुका. कारण इथून पुढे सुरू होणार मिरज, सांगली आणि मग सातारा. ट्रेन पण ऑलमोस्ट रिकामी झाली. सांगोल्याला येऊन पंढरपूरला रिकामी झाली होतीच, उरले सोडलेले सांगोल्याला उतरले. सांगोल्याच्या फ्लॅट क्रमांक 2 नंबरला येते मिरज कुर्डुवाडी डेमू. चला 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 सुटली आपली ट्रेन सुटली. बरोबर सकाळी 10:56 पोहोचलो आपण मिरज जंक्शनला. ट्रेन आपली आली आहे निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे अगोदर. 11:05चा टायमिंग आहे या ठिकाणी येण्याचा आणि आपली ट्रेन आली 10:56. कुर्डुवाडी ते मिरजपर्यंत आपण सिंगल लाईनने प्रवास केला. सांगोल्यानंतर 2-3 ठिकाणी ट्रेन थांबली, जसं की म्हसोबाचा डोंगर, ढालेगाव, कवटे महाकाळ, जत रोड. असं करत आपली गाडी आली थेट मिरज जंक्शन. मिरज जंक्शन स्टेशन कोड MRJ. आणि या ठिकाणाहून एकूण 4 लाईनी पास होतात. आपण आलो ती म्हणजे कुर्डुवाडी पंढरपूर. दुसरी जाते थेट ज्या दिशेने जाणार अर्थातच सांगली, कराड, पुणे, मुंबई. तिसरी कोल्हापूरला जाते आणि चौथी येते थेट
बेळगाव, लोंढा जंक्शन, हुबळी, अर्थातच गोव्यापासून दादर पंढरपूर अशी पंढरपूर एक्सप्रेस जी मुंबईवरून खास माऊली भक्तांना उपयोगीची ठरणारी आणि पंढरपूरसाठी मुंबईवरून ही एकच ट्रेन 11027, तर ती आता एक्सटेंड केली सातारापर्यंत, जेणेकरून कराड म्हणा, सांगली, पुढे कवठे महांकाळ, तर ह्या लोकांना सुद्धा पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी उपयुक्त ठरणार ही ट्रेन दादर सातारा एक्सप्रेस. पण हां, ज्यांना यायचं असेल मुंबईवरून सांगली मिरजसाठी वाया करत, तर त्यांनी मात्र लक्षात ठेवा, बघताय ना किती वेळ लागतोय तो. दुपारी 2 वाजता पोचते साताऱ्याला आणि 11 वाजता मिरजला. सांगली आपल्या सर्वांची चांगली. मिरज जंक्शन सोडल्यापासून सांगली, पुढे भिलवडी, किर्लोस्करवाडी, टाकरी, आता हे कराड या स्टॉपने देखील या ट्रेनचा थांबा आहे. ऑफिशियली टायमिंग देखील मेन्शन केली आहे. तर यापुढे मसूर, कोरेगाव आणि मग या ट्रेनचा फायनल लास्ट स्टॉप. आतापर्यंत 12 तास आपल्या जर्नीला पूर्ण झाले आहेत आणि ट्रेनचा बाहेरील कलर बघा. काल रात्री तुम्हाला दिसत नसेल, पण आता उजेड बघा कसं दिसतोय, एकदम झगमग. हा 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 सुटली. कोण आहेत की नाही कराडचे? नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं कराड. फायनली दुपारी 1:46 आपला स्टॉप आला आहे सातारा. दुपारी 2 तासा टायमिंग असून आपली ट्रेन 25 मिनिटे अगोदर आली. कुठे सातारा. काल रात्री 11:50 प्रवासाला झाली ती सुरुवात. दुपारी 1:15 पोहोचलो इथे सातारा. म्हणजे 690 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपल्याला लागले 13 तास 55 मिनिटे. वाह भाई वाह. सातारा राजधानी सातारा. मग आहे की नाही कोण? खटाव, मान, म्हासुर्ले, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, पुढे खंडाळा. कमेंट करा. कमेंटची पूर्ण रांगच लावून द्या. सतर्करांनो, तुमच्या गावाचं नाव नक्कीच कमेंट करा. आणि दादर ते सातारा वाया दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, मिरज, सांगली ह्या मार्गे प्रवास कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करा. सध्या तरी ट्रेन रिकामी आहे, पण येत्या महिन्यांमध्ये सीझनमध्ये फुल पॅक होणार 100%. तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला कोणी नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा. आणि हो थांबा जरा. चाललास काय?
2 दिवसांनी येतोय आपला मराठी सण गुढीपाडवा. तर या गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.